Question number 2. Find dy by dx if x equals to, first example is x equals to cosec square theta, y equals to cot cube theta and theta equals to pi by 6. फाइंड dy by dx. आपल्याला dy by dx फाइंड आउट करायचा. पॅरामेट्रिक फंक्शन आहे, पॅरामीटर थीटा आहे, म्हणजेच y ला थीटाने डिफरन्शिएट करायचं, x ला सुद्धा आपल्याला थीटाने डिफरन्शिएट करावं लागेल आणि नंतर मग dy by d थीटा dx अपॉन d थीटा व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर dy by dx मिळेल आणि त्यानंतर मग थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 तिथे पुटअप केली तर आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू ॲट थीटा इक्वल्स टू पाय बाय 6 फाइंड आउट करता येते. म्हणजेच आता एक एक कन्सिडर करू आपण. कन्सिडर फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर x equals to cosec square theta. Now we have to differentiate this x with respect to theta because theta is the parameter, therefore differentiate with respect to theta. Now dx upon d theta equals to cosec square theta. Derivative of cosec square theta is 2 cosec of theta. Cosec of theta, and we have to find this derivative of this term, this cosec theta again with respect to theta. x square चा डेरिव्हेटिव्ह तो 2x, x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आणि या x चा पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागेल with respect to theta. म्हणून पुन्हा आपण dd theta of cosec of theta. Now 2 cosec of theta into cosec of theta चा फॉर्म्युला मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec of theta is minus cosec of theta into cot of theta into cot of theta. Therefore minus 2 cosec of theta, cosec square theta हा cosec theta आणि cosec theta, cosec square theta हा मायनस साइन समोर घेतला 2 cot of theta. ही फायनल व्हॅल्यू झाली dx अपॉन d theta ची. नंतर मला कन्सिडर करायचा y. कन्सिडर y equals to cot cube of theta. Y equals to cot cube of theta. Now we have to differentiate this function with respect to theta again. dy by d theta equals to cot cube theta. x cube चं डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर. मग फक्त या x च्या ठिकाणी काय आहे, कॉट आहे. मग काय होणार, डिफरन्शिएशन 3 कॉट स्क्वेअर थीटा. जसं x क्यूबचं डिफरन्शिएशन हे होते 3x स्क्वेअर, तसंच कॉट क्यूबचं डिफरन्शिएशन 3 कॉट स्क्वेअर थीटा आणि या कॉट थीटाचं पुन्हा डिफरन्शिएशन घ्यावं लागेल आपल्याला डी थीटा ऑफ कॉट ऑफ थीटा with respect to theta. Therefore 3 cot square theta into derivative of cot theta is minus cosec square theta. Now minus 3 cot square theta into cosec square theta is the final dy by d theta. Now we have to find the derivative of y with respect to x, that is dy by dx. So dy by dx is dy by d theta upon dx upon d theta. Put the values of dy by d theta and dx upon d theta here. We get minus 3 cot square theta into cosec square theta minus 2 cosec square theta into cot of theta. हे कॅन्सल होऊन जाईल आणि कॅन्सल झाल्यानंतर हा मायनस मायनस प्लस हा कॉट थीटा कॅन्सल विथ दिस कॉट थीटा. देअरफॉर dy by dx इक्वल्स टू फक्त 3 कॉट थीटा न्यूमरेटरमध्ये राहतो आणि अपॉन 2. फायनल आन्सर अजूनपर्यंत मिळालं नाही. आपण जोपर्यंत थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 पुटअप करत नाही तोपर्यंत आन्सर मिळणार नाही. म्हणून आपल्याला dy by dx काढायचा आहे कोणत्या पॉईंटला, ॲट थीटा इक्वल्स टू पाय बाय 6. Therefore 3 cot of theta means pi by 6 upon 2
and here 3 cot of pi by 6 means under root 3 upon 2. Therefore dy by dx at theta equals to pi by 6 is 3 under root 3 upon 2. Example second, question number 2 मधलं example second, x equals to a cos cube theta, y equals to a sin cube theta at theta equals to pi by 3. pi by 3 ला मागच्या pi by 6 होतं आणि कन्सिडर करू आपण, कन्सिडर x equals to, आपल्याला काय करायचं आहे, आधी या x ला थीटाने डिफरन्शिएट करायचं dx अपॉन d थीटा करून, y ला पुन्हा थीटाने डिफरन्शिएट करायचं आणि dy अपॉन d थीटा फाइंड आउट करायचं आणि नंतर मग dy बाय dx डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, पॅरामीटर थीटा जो हम थीटा डिफरन्शिएट dx अपॉन d थीटा इक्वल्स टू a आणि या क्यूब आहे x क्यूबचं डिफरन्शिएशन आताच आपण डिस्कस केलं, x क्यूबचं डिफरन्शिएशन होते 3x², तर या cos क्यूब ऑफ थीटाचं डिफरन्शिएशन काय होईल, सेम थिंग 3 cos ऑफ थीटा स्क्वेअर, फक्त या x च्या ठिकाणी काय आहे cos थीटा, पण इथे सुद्धा आपण डिफरन्शिएट करत असतो dx ऑफ x आणि हा ddx ऑफ x मीन्स किती होतो 1. आपल्याला इथे सुद्धा डिफरन्शिएशन करावं लागेल, 1 होतो म्हणून आपण लिहित नाही नेहमीच, आणि आता इथे सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन करावं d थीटा ऑफ cos ऑफ थीटा असं डिफरन्शिएशन करावं. इथे एक कॉन्स्टंट आहे, एक कॉन्स्टंट आहे, ए जर एकटा असता त्याचं डिफरन्शिएशन 0 झालं असतं विथ रिस्पेक्ट टू थीटा, पण हा या टर्म सोबत आहे ज्यामध्ये थीटा आहे म्हणून तो ॲज इट इज लिहायचा आणि याचं डिफरन्शिएशन 3 cos स्क्वेअर थीटा, cos क्यूब थीटाचं डिफरन्शिएशन 3 cos स्क्वेअर थीटा इनटू पुन्हा या cos थीटाचं डिफरन्शिएशन मीन्स d थीटा ऑफ cos ऑफ थीटा, d थीटा ऑफ cos ऑफ थीटा. a cos square theta into cos of theta चं डिफरन्शिएशन minus sin of theta, dx upon d theta equals to minus 3a cos square theta into sin of theta, into sin of theta. Now this is the value of dx upon d theta. Again consider y equals to a sin cube theta. Now differentiate this with respect to theta and find dy by d theta. dy by d theta equals to a as it is, and same thing, derivative of sin cube theta is 3 sin square theta. Again differentiate this sin theta with respect to theta. Again differentiate this sin theta. x cube चं डिफरन्शिएशन 3x square आणि या x चं पुन्हा डिफरन्शिएशन, ऍक्च्युअली x नाही आहे, थीटा आहे, आपण म्हणतो तसं त्याला. ला डिफरन्शिएट करू, साइन थीटा ला dy अपॉन d थीटा इक्वल्स टू 3a साइन स्क्वेअर थीटा आणि या d थीटा ऑफ cos थीटा, साइन थीटाचं डिफरन्शिएशन साइन ऑफ थीटाचं डिफरन्शिएशन cos ऑफ थीटा, दॅट इज dy बाय d थीटा इक्वल dy बाय d थीटाची व्हॅल्यू. आता आपल्याला dy बाय dx काढायचा आहे, पण dy बाय dx हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये dx dy बाय d थीटा आणि dx अपॉन d थीटा या दोघांपासून बनलेला. दोन्ही व्हॅल्यू इथे पुट अप करू, dx dy अपॉन d थीटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, ही पुट अप करू इथे. 3a
साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस ऑफ थीटा आणि dx अपॉन डी थीटाची व्हॅल्यू -3a कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन ऑफ थीटा आणि कॅन्सल करू, जे कॅन्सल होते ते हा 3 थीटा 3a कॅन्सल होऊन जाईल. न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये सारखाच टर्म कॅन्सल होऊन जाईल. हा कॉस या कॉस सोबत कॅन्सल, हा साइन या साइन सोबत कॅन्सल. न्यूमरेटर मध्ये काय राहिलेला आहे? फक्त साइन थीटा. डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं तर कॉस थीटा. आणि या मायनस साइनला विसरून चालणार नाही, हा मायनस साइन त्याच्यासोबत dy बाय dx. मग dy बाय dx ची व्हॅल्यू काय होते? -tan ऑफ थीटा. काम संपलं का आपलं? नाही. आपल्याला अजून फाइंड आउट काय करायचं आहे? आपल्याला dy बाय dx काढायचा आहे ॲट थीटा इक्वल्स टू π/3. म्हणून dy बाय dx ॲट theta equals to π/6 equals to -tan of π/6. Therefore, final answer is -√3. -√3. This is the answer of question number 6. Third example, x equals to t square plus t plus 1, y equals to sine of pi t upon 2 plus cos of pi t upon 2 at t equals to 1. एक एक घेऊ आपण. कन्सिडर, नेहमीच आपण x कन्सिडर करतो, तिथे x इक्वल्स टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 आणि याला डिफरन्शिएट करायचं आहे. पॅरामीटर कोणता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं, टी पॅरामीटर आहे. आतापर्यंत आपण थीटा पाहिला, आता टी पॅरामीटर आहे. म्हणजेच कशाने डिफरन्शिएट करावं लागेल? टी ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर dx अपॉन dt इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ टी स्क्वेअर मीन्स 2t, डेरिवेटिव्ह ऑफ t इज 1 and derivative of 1 is 0. Now this is the value of dx upon dt. We have to find dy upon dt. So consider y equals to sin pi t upon 2 plus cos of pi t upon 2. Now we have to differentiate this function, this total function with respect to t. Differentiate with respect to t. dy by dt equals to derivative of this sine of pi t by 2. Derivative of this, derivative of sine of theta is cos of theta. So derivative of this sin theta is cos of, जो अँगल आहे तो अँगल ॲज इट इज लिहून घेतो मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा आणि या पुन्हा अँगलचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागेल. म्हणजेच डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2. थोडं लक्ष द्या काय करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ॲज इट इज, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. पण इथे अँगल टी मधला आहे. टी असता तर आपण पुन्हा डिफरन्शिएशन केलं नसतं, पण इथे टी मधला पार्ट आहे म्हणून पुन्हा आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागेल. डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2 प्लस पुन्हा इथे तसं सेम थिंग. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ थिटा इज मायनस साइन ऑफ थिटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन, म्हणून मायनस साइन लिहून घेतो, मायनस साइन. आणि जो अँगल आहे तो अँगल पाय टी अपॉन 2. पुन्हा डिफरन्शिएशन डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2. डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2. देअरफॉर डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2 हे फाइंड आउट करून घेऊ. डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2, पाय आणि 2 कॉन्स्टंट आहे, ॲज इट इज ठेवावं लागतील. आणि टीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी इज 1 आणि दिस कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 ॲज इट इज मायनस. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ही तर टर्म ॲज इट इज राहणार आहे. याचा डेरिव्हेटिव्ह
पाय बाय टू सेम थिंग आणि साइन ऑफ पाय टी अपॉन टू ॲज इट इज dy बाय आता आपल्याला ही कशाची व्हॅल्यू झाली dy बाय dt ची. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dx. dy बाय dx हे थोडं सिम्प्लिफाय करून टाकतो. dy बाय dt इक्वल्स टू एक कॉमन निघते पहा न्यूमर या टर्ममध्ये पाय बाय टू आहे, इथे सुद्धा पाय बाय टू आहे, कॉमन काढू शकतो आपण. पाय बाय टू जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतो तर ब्रॅकेटमध्ये राहतो कॉस ऑफ पाय टी अपॉन टू मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन टू. पाय टी अपॉन टू ही कशाची व्हॅल्यू झाली ही झाली फक्त dy बाय dt ची व्हॅल्यू. नाउ वी हॅव टू फाइंड dy बाय dx at t equals to 1. So first of we have to find the value of dy by dx first of all. Now dy by dx is dy by dt and dx upon dt. dy by dt ची व्हॅल्यू पाय बाय टू कॉस ऑफ पाय टी अपॉन टू मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन टू ही व्हॅल्यू काढून घेतली dy बाय dt ची अपॉन dx अपॉन dt ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली आहे 2t अपॉन 2t प्लस 1 2t प्लस 1 ही झाली dy बाय dx ची व्हॅल्यू. पण dy बाय dx आपल्याला कोणत्या पॉइंटला हवा ॲट t इक्वल्स टू 1. मग t इक्वल्स टू 1 जिथे जिथे t आहे तिथे 1 पुटअप करा. पाय बाय टू इथे t आहे 1 जर पुटअप केलं तर कॉस ऑफ पाय बाय टू मायनस साइन ऑफ पाय बाय टू आणि डिनॉमिनेटरमध्ये इथे 2t आहे म्हणून 2 प्लस 1 पाय बाय टू ॲज इट इज कॉस ऑफ पाय बाय टू इज 0 आणि साइन ऑफ पाय बाय टू इज 1 अपॉन 3 therefore final answer is pi by 2 minus 1, that is minus pi by 6. या पाय बाय टू ने याला मल्टिप्लाय केला मायनस पाय बाय टू आणि मायनस पाय बाय टू अपॉन 3 मीन्स मायनस पाय बाय 6. दिस इज द क्वेश्चन नंबर 4. x equals to 2 cos of t plus cos of 2t, y equals to 2 sin of t plus minus sin of 2t at t equals to pi by 4. Same thing, consider x equals to 2 cos of t plus cos of 2t and we have to differentiate this x with respect to t to find dx upon dt. Now derivative of 2 cos of t is 2 as it is and derivative of cos of t is minus sin of t plus derivative of cos of 2t is minus sin of 2t and again we have to differentiate this 2t with respect to t is 2, that is ddt of 2t. Now minus 2 sin t and derivative of 2t is 2 minus 2 sin of 2t. This is the value of dx upon dt. Again consider y equals to 2 sin t minus sin of 2t. Now differentiate this with respect to t. We get dy by dt, that is 2 as it is, derivative of sin of t is cos of t minus derivative of this sin of 2t is cos of 2t and again this derivative of 2t is 2 into 2. Therefore 2 cos of t minus 2 cos of 2t.
This is the value of dy by dt. dy by dt. Now we have to find dy by dx at dy by dx. First of all, dy by dx. dy by dx means dy by dt upon dx upon dt. Now put the value of dy by dt and dx upon dt here. The value of dy by dt is 2 cos of t minus 2 cos of 2t. 2 cos of t minus 2 cos of 2t, and derivative of dx upon dt, the value of dx upon dt is minus 2 sin of t minus 2 sin of 2t. In the numerator 2 is common, therefore in bracket cos of 2t, cos of t minus cos of 2t upon, and here minus 2 is common, minus 2 is common, so sin t plus sin of 2t. This 2 is cancelled with this 2, so value of dx upon dy upon dx is cos of t minus cos of 2t upon minus in bracket minus sin of t in bracket sin of t plus sin of 2t. Now we have to find the value of dy by dx at t equals to pi by 4. So we put here dy by dx at t equals to pi by 4. So put value of t is pi by 4 here. We get cos of pi by 4 minus cos of 2 into pi by 4 upon minus in bracket sin of pi by 4 plus sin of 2 into pi by 4. This is the angle and this is also angle, multiply. Now put the values. इसे लिखो cos of pi by 4 is under root 1 upon under root 2, right? Cos of pi by 4 is 1 upon under root 2, and here 2 is cancelled with this, therefore pi by 2 minus cos of pi by 2. Cos of pi by 2 is 0 upon this minus sign as it is. Sin of pi by 4 is 1 upon under root 2 plus, and this we get sin of pi by 2. Sin of pi by 2 is 1. Sin of pi by 2 is 1. So numerator is 1 upon under root 2, and after cross multiplication we get denominator is 1 plus under root 2 upon under root 2. Now this root 2 is cancelled with this root 2. Now final is 1 upon minus 1 minus under root 2. Minus 1 minus under root 2. Now we rationalize this function. We get, consider the conjugate of this term is minus 1 plus under root 2 minus 1 plus under root 2. So minus 1 plus under root 2 upon minus 1 minus under root 2 minus 1 plus under root 2. A minus b, a plus b चा जर फॉर्म्युला अप्लाय केला आपण तर a स्क्वेअर मीन्स 1 minus b square, a square is 1 minus as it is b square is 2. Therefore this minus 1 plus under root 2 as it is, and 1 minus 2 is minus 1. 1 minus 2 is minus 1. थोडं आपण इकडे लिहून घेऊ. पुन्हा आपण सॉल्व करू. हीच टर्म आहे, इथे समजलं नसतं इथे घेतो, इथे सॉल्व करतोय. न्यूमरेटर ॲज इट इज राहू द्याचा. न्यूमरेटर आहे 1 अपॉन अंडर रूट 2, आणि डिनॉमिनेटरमध्ये ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 प्लस 1 अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट 2. नाउ
1 अपॉन अंडर रूट 2 ॲज इट इज. या मायनस साईनने जर मल्टिप्लाय केलं तर -1 मायनस अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट 2. हा रूट टू काय होऊन जातो, कॅन्सल, आणि आपल्याला टर्म मिळते 1 अपॉन -1 मायनस अंडर रूट 2. आता याला रॅशनलाइज करून सॉल्व करायचं आहे. याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा, मल्टिप्लाय करायचं आणि सॉल्व करायचं. याचा कॉन्ज्युगेट काय होतो, तर फक्त कॉन्ज्युगेटमध्ये हेच साईन चेंज होत असते. रूटला लागून जे साईन आहे ते चेंज करायचं. याचा कॉन्ज्युगेट काय होतो, तर याचा कॉन्ज्युगेट -1 प्लस अंडर रूट 2 -1 प्लस अंडर रूट 2. आणि सॉल्व जर केला आपण तर -1 प्लस अंडर रूट 2 ॲज इट इज न्यूमरेटर, आणि डिनॉमिनेटरमध्ये a मायनस बी, a प्लस बीची टर्म आहे म्हणून a स्क्वेअर मीन्स -1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स अंडर रूट 2 स्क्वेअर. असं सॉल्व a मायनस बी, a मायनस बी, a प्लस बी, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, -1 प्लस अंडर रूट 2 अपॉन 1 minus 2. Therefore -1 plus under root 2 upon -1. Therefore -1 मायनसने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर +1 मायनस अंडर रूट 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy by dx at t equals to π/4. t equals to 5/4. नोट करा. लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस question number 2, that is x equals to t plus 2 sine of pi t, y equals to 3t minus cos of pi t at t equals to 1/2. Now consider x equals to t plus 2 sine of pi t, and we have to differentiate with the parameter that is t, that is dx upon dt equals to value of this t with respect to t is 1 plus 2 as it is, and the value of sine of t, the derivative of sine of t, sine is cos of pi t, and again derivative of pi t is 1 as it is plus derivative of pi t is pi, therefore 2 pi cos of pi t. This is the value of dx upon dt. Now y equals to 3t minus cos of pi t. Differentiate with respect to t. dy by dt equals to derivative of 3t is 3, and derivative of this cos is minus sign, therefore plus sine of pi t, and again derivative of this pi t is pi, multiplication मधली याच्यात. Therefore dy by dt ची व्हॅल्यू काय मिळणार, तर 3 plus pi sine of pi t, Now dy by dx is dy by dt dx upon dt. व्हॅल्यू पुटअप करा. dy by dt ची व्हॅल्यू 3 plus pi sine of pi t, आणि dx upon dt ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण 1 plus 2 pi cos of pi t. पण आपल्याला dy by dx काढायचा आहे कोणत्या पॉइंटला, t equals to 1/2 या पॉइंटला. फाइंड dy by dx at t equals to 1/2. So put the value of t here in numerator and denominator. We get 3 plus pi sine of pi into 1/2 means pi/2, and 1 plus 2 1/2 into cos of pi into 1/2 is pi/2. These two get cancel. Therefore 3 plus pi into sine of pi/2. Sine of pi/2 is 1. 1 plus cos of pi/2 is 0. So 3 plus pi is the final answer.
3 plus pi. This 1 plus 0 means 1 upon 1, that is 3 plus pi.